नमस्कार सर्वांना. स्वामी कृपा या चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार 12 राशींचे सखोल आणि अचूक राशी भविष्य. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या राशी भविष्याच्या दुनियेत तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 12 राशींसाठी दिवस कसा राहील. आर्थिक स्थिती, कामातील संधी, अडचणी, सावधगिरी आणि नशिबाची साथ याबद्दल जाणून घेऊया. आज कोणाच्या आयुष्यात सकारात्मक बदल येतील आणि कोणाला काळजी घ्यावी लागेल ते सविस्तर पाहूयात. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया आजचे राशी भविष्य. मेष. आज आर्थिक बाबतीत संयम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. अचानक खर्च वाढू शकतो, त्यामुळे मोठी गुंतवणूक किंवा कर्ज घेण्याचा निर्णय पुढे ढकललेला चांगला. नोकरी किंवा व्यवसायात काही नवीन संधी मिळू शकतात, पण त्यांचा योग्य अभ्यास केल्याशिवाय निर्णय घेऊ नका. शत्रू किंवा विरोधक तुमच्या एखाद्या चुकीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या बोलण्याचा विपरीत अर्थ काढला जाण्याची शक्यता असल्याने शांत आणि संयमी राहा. प्रवासात किंवा वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. नशीब आज मध्यम प्रमाणात साथ देईल, परंतु मेहनतीला अधिक महत्त्व राहील. प्रामाणिक प्रयत्नांमुळे दिवसाच्या शेवटी समाधानकारक परिणाम मिळू शकतात. वृषभ. आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. जुनी अडकलेली रक्कम मिळण्याची किंवा नवीन उत्पन्नाचा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. व्यवसायात ग्राहकांचा विश्वास वाढेल. शत्रू तुमच्या विरुद्ध योजना आखू शकतात, पण त्यांच्या प्रयत्नांना फारसे यश मिळणार नाही. कागदपत्रांवर सही करताना काळजी घ्या. अनोळखी व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. कुटुंबातील अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या, आर्थिक निर्णयात उपयोगी ठरेल. नशीब तुमच्या बाजूने झुकलेले दिसत असले तरी निष्काळजीपणा टाळा. योग्य वेळी घेतलेला निर्णय भविष्यात मोठा फायदा करून देऊ शकतो. मिथुन. आज पैसा कमवण्याच्या नवीन संधी मिळू शकतात, पण त्याचबरोबर खर्चही वाढू शकतो. ऑनलाईन व्यवहार किंवा गुंतवणूक करताना अतिरिक्त दक्षता घ्या. कार्यालयात किंवा व्यवसायात काही मत्सरी लोक तुमच्या प्रगतीला अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात. प्रत्येक गोष्टीवर सर्वांसमोर उघड करू नका. वाहन, वीज किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणाशी संबंधित निष्काळजीपणा टाळा. नशीब मध्यम राहील, त्यामुळे कोणतेही काम नशिबावर न सोडता नियोजनपूर्वक करा. मेहनत आणि योग्य संवाद यामुळे दिवस चांगला जाईल. कर्क. आर्थिकदृष्ट्या दिवस स्थिर राहील. उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल राखण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कुटुंबासाठी काही आवश्यक खर्च करावा लागू शकतो. शत्रू किंवा विरोधक शांतपणे तुमच्यावर लक्ष ठेवून असतील, त्यामुळे आपल्या योजना गुप्त ठेवा. कार्यक्षेत्रात वरिष्ठांशी वाद टाळा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः मानसिक ताण कमी ठेवण्याचा प्रयत्न करा. नशीब आज काही महत्त्वाच्या क्षणी तुमची साथ देईल. एखादी चांगली बातमी किंवा अपेक्षित संधी मिळण्याची शक्यता आहे. सिंह. आज आर्थिक लाभाची शक्यता आहे. विशेषतः व्यवसाय किंवा कमिशनवर काम करणाऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे, पण जोखीम मोजून घ्या. शत्रू तुमच्या आत्मविश्वासाला धक्का देण्याचा प्रयत्न करतील, मात्र तुमची धैर्यशील वृत्ती त्यांच्यावर मात करेल. अनावश्यक वाद आणि अहंकार टाळा. प्रवास करताना किंवा मौल्यवान वस्तू सांभाळताना दक्षता घ्या. नशिबात चांगली साथ देईल. विशेषतः दुपारनंतर महत्त्वाच्या कामांमध्ये अनुकूल परिणाम दिसतील. आत्मविश्वास, संयम आणि योग्य निर्णय यांच्या जोरावर आजचा दिवस लाभदायक ठरू शकतो. कन्या.
आज आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता असली तरी त्यासाठी पाठपुरावा करावा लागेल. व्यवसायात नवीन ग्राहक मिळू शकतात, तर नोकरी करणाऱ्यांना अतिरिक्त जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या यशामुळे काही मत्सरी लोक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, त्यामुळे प्रत्येकावर सहज विश्वास ठेवू नका. ऑनलाईन फसवणूक, चुकीचे आर्थिक व्यवहार किंवा घाईघाईत घेतलेले निर्णय टाळा. नशीब मेहनतीनंतरच साथ देईल. योग्य नियोजन आणि संयम ठेवल्यास दिवसाच्या शेवटी आर्थिक समाधान मिळेल. तूळ, आज पैशांच्या बाबतीत मिश्र परिणाम दिसतील. अनावश्यक खर्च टाळल्यास बचत होईल. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता ठेवा, अन्यथा गैरसमज होऊ शकतात. विरोधक तुमच्या प्रतिमेला धक्का देण्याचा प्रयत्न करू शकतात, पण शांतपणे उत्तर दिल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल. वाहन चालवताना आणि प्रवासात काळजी घ्या. कायदेशीर किंवा सरकारी कामात विलंब होऊ शकतो. नशीब मध्यम राहील, त्यामुळे मेहनत आणि योग्य वेळेची वाट पाहणे अधिक फायदेशीर ठरेल. वृश्चिक, आर्थिक लाभाचे चांगले योग आहेत. जुनी गुंतवणूक किंवा पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे फळ मिळू शकते. व्यवसायात मोठी ऑर्डर किंवा नोकरीत कौतुक मिळण्याची शक्यता आहे. शत्रू गुप्तपणे अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांचे डाव यशस्वी होणार नाहीत. रागावर नियंत्रण ठेवा, कारण क्षणिक संताप नुकसान करू शकतो. नशीब तुमच्या बाजूने मजबूत राहील. महत्त्वाचे निर्णय, नवीन योजना किंवा आर्थिक व्यवहार यासाठी दिवस अनुकूल ठरू शकतो. धनु, आज पैसा कमवण्याच्या नवीन संधी मिळू शकतात, परंतु खर्चही वाढू शकतो. कर्ज, गुंतवणूक किंवा मोठ्या खरेदीचा निर्णय विचारपूर्वक घ्या. कार्यक्षेत्रात स्पर्धा वाढेल, पण तुमचे ज्ञान आणि अनुभव तुम्हाला पुढे नेतील. विरोधकांवर सहज विश्वास ठेवू नका. प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. नशीब दिवसाच्या उत्तरार्धात अधिक साथ देईल. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यामुळे मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. मकर, आर्थिकदृष्ट्या दिवस स्थिर राहील. उत्पन्न नियमित राहील आणि काही जुन्या आर्थिक समस्यांवर तोडगा निघू शकतो. व्यवसायात संयम ठेवा. घाईत घेतलेले निर्णय टाळा. काही लोक तुमच्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे प्रत्येक कामाची नोंद ठेवा. वाहन, यंत्रसामग्री किंवा धारदार वस्तू वापरताना काळजी घ्या. नशीब मध्यम राहील, पण सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे यश निश्चित मिळेल. कुंभ, आज आर्थिक लाभाची चांगली शक्यता आहे. नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतात. व्यवसायात विस्ताराचा विचार करू शकता, परंतु अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. मत्सरी लोक अफवा पसरवू शकतात, त्यामुळे शांत राहून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार टाळा. नशिबात चांगली साथ देईल. अडकलेली कामे पूर्ण होतील आणि मनातील एखादी महत्त्वाची इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहेत. मीन, आज आर्थिक बाबतीत संयम आणि शिस्त आवश्यक आहे. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास भविष्यासाठी बचत करता येईल. नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते, तर व्यवसायात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. विरोधक तुमच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करू शकतात, पण तुमचा आत्मविश्वास त्यांना शांत करेल. आरोग्याकडे आणि प्रवासात विशेष लक्ष द्या. नशिबात तुमच्या मेहनतीला योग्य फळ देईल. योग्य वेळी घेतलेला निर्णय आर्थिक तसेच व्यावसायिक प्रगतीसाठी फायदेशीर ठरेल.